एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही ते लगेच पाहू शकता. त्याचप्रमाणे सगळ्या नवीन नवीन लेटेस्ट यूजफुल इम्पॉर्टंट भरपूर एक्झाम्पल असणाऱ्या व्हिडिओज देखील चॅनलवरती टाकले आहेत. भरपूर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. फक्त सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते लगेच खाली पाहायला मिळतील आणि मी जसजशा नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहील त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी एक्झामचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र या सब्जेक्टला ए ग्रेड कशी मिळवायची, हमखास ए ग्रेड 100% कशी मिळवायची, त्याच्या अतिशय इझी टिप्स वापरून तुम्ही एलिमेंटरीला ए ग्रेड कशी मिळवू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ए ग्रेड हवी असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता, वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कितीही कंटाळा आला असला तरी देखील परीक्षेच्या आदल्या रात्री तुम्ही तुमची ड्रॉइंग एक्झामची जी बरोबर घेऊन जाणार आहे ती सॅक किंवा बॅग ती भरून ठेवायची आहे. या बॅगमध्ये सगळ्या पेन्सिल्स शार्प करून 2 इरेजर, 1 शार्पनर, कंपास बॉक्स, पेन, इंक पेन, जेल पेन, स्केच पेन, ब्लॅक पेन जे काही पेन आहेत ते भरायचे आहेत. ब्रशमध्ये 0, 1, 3, 5 जे काही नंबरचे तुम्हाला ब्रश हवे असतील ते राऊंड ब्रश आणि त्याचप्रमाणे वॉश देण्यासाठी एक चपटा ब्रश म्हणजे फ्लॅट ब्रश देखील तुमच्या बॅगमध्ये तुम्ही भरून ठेवायचा आहे. कलर्समध्ये तुम्हाला पोस्टर कलर, क्रेयॉन, वॉटर कलर, ट्यूब कलर किंवा जे काही कलर्स आहेत किंवा बाटलीमधले रंग आहेत, बॉटल्समधले जे काही कलर आहेत आणि ते सगळे भरायचे आहेत. आता इथे पहा, बाटलीच्या जे सगळे बाटलीचे रंग आहेत, बॉटलमधले रंग आहेत, कलर्स आहेत, त्यांच्या झाकणाचे कलर जर एकच असतील, रेडच कलर असतील किंवा ब्ल्यू कलरची झाकणं असतील तर तुम्ही काय करून ठेवा, तिथं खूप गडबड होते, वेळ कमी असतो. त्याच कलरच्या बॉटलमधील कलर घेऊन झाकणाला लावून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा कलर त्याच्यामध्ये आहे. खूप छोट्याशा टिप्स आहेत पण तुम्हाला फायदेशीर आहेत. आता पहा, त्याचप्रमाणे तुम्ही सगळे कलर्स बरोबर घेतले आहेत का ते चेक केल्यानंतर तुम्ही तुमचे कलर्स आणि ब्रश जे आहेत त्याच्यावरती मार्करने खूण करून ठेवा तुमच्या नावाची. कारण तुम्हाला सगळ्यांना खाली बसवलं जातं, जमिनीवर बसवलं जातं, एकत्र बसवलं जातं. तुम्ही सगळे घोळक्यात एकत्र बसल्यानंतर तुमचे एकमेकांचे कलर आणि ब्रश एकमेकांकडे जातात आणि तिथं तुमची भांडणं होऊ शकतात. त्यापेक्षा तुमच्या कलर्स किंवा ब्रशवर जे वस्तू आहेत सगळ्यांवर तुम्ही मार्करने नाव टाकून मगच या वस्तू सेटमध्ये भरायच्या आहेत. तुमच्या नावाचे फर्स्ट लेटर तुम्ही टाका म्हणजे तुम्हाला तुमच्या वस्तू ओळखता येतील. त्याचप्रमाणे बरोबर सगळ्यात महत्त्वाचं पसरट भांडी घेऊन जायची की जेणेकरून तुम्हाला कलरिंग मिक्सिंगचं काम करता येईल. आणि एक भांडं असं उभं आकाराचं ग्लाससारखं घेऊन जायचं की जे पालतं होणार नाही, कलंडणार नाही, ते तुम्ही ब्रश धुण्यासाठी घेऊन जायचं. एक पाणी पिण्यासाठीची बॉटल आणि एक बॉटल खास रंगकाम करण्यासाठीची बॉटल, अशा 2 बॉटल तुम्ही बरोबर घेऊन जायच्या. 30 सेंटीमीटरची स्केल आठवणीने बॅगमध्ये टाकायची आहे कारण गरज लागू शकते. कापडी फडकी, रुमाल जे आहेत तुमच्याकडे ते 2-3 तुम्ही बरोबर कोरडे फडकी घेऊन जायचे आहेत. म्हणजे जेव्हा शेडिंग करता तेव्हा ब्रश पुसण्यासाठी, ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला ती फडकी, हात पुसण्यासाठी वगैरे तुम्हाला ते लागणार आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा भाग बघा, हॉल तिकीट आणि ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड. जर स्कूलने आय कार्ड दिलं असेल तर ते बरोबर घेऊन जायचं. हॉल तिकीट मात्र कंपल्सरी बरोबर घेऊन जायचं आहे. तुमची पॅलेट बरोबर घेऊन जा. सगळ्या वस्तू बॅगेत टाकल्या आहेत की नाही हे चेक करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर व्हिडिओ पाहण्याचा किंवा ऐकण्याचा कंटाळा करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी सांगितल्या आहेत, पेपरच्या टिप्स आहेत जेणेकरून ए ग्रेड मिळणार आहे. पण ही आपण गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत म्हणून मी सांगितल्या आहेत. एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुमच्या लक्षात असं येणार आहे की तुमचा ड्रॉइंगचा पेपर खूप मोठा आहे आणि तुम्ही जे घरून रेग्युलर पॅड जर घेऊन गेला तर ते खूप छोटं असणार आहे. तुम्हाला एक ड्रॉइंगचं पॅड मोठं बरोबर म्हणजे मोठ्या आकाराचं जे कागदाला व्यवस्थित पुरणार आहे असं तुम्हाला पॅड घेऊन जावं लागणार आहे. कारण जर तुम्ही छोटं पॅड नेलं तर तुम्हाला बघा, तुम्हाला ड्रॉइंग काढता येणार नाही आणि कलरिंगही व्यवस्थित करता येणार नाही. कारण ही खूप छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ड्रॉइंग पॅड तुम्ही बरोबर घेऊन जा. हॉल तिकीटची एक झेरॉक्स तुम्ही घरामध्ये काढून ठेवा कारण जर हॉल तिकीट हरवलं तर एक झेरॉक्स तुमच्या घरामध्ये असावी. ही सगळी झाली एक्झामची तयारी. आता यानंतरचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा किंवा पाहायचा. तुम्हाला ए ग्रेड मिळवायची आहे ती 100% तुम्हाला मिळणारच आहे. आता पहा, एक्झाम सेंटर आधीच माहिती करून घ्यायचं. अर्धा तास तुम्ही तिथं पोहोचा. एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला ॲन्सर शीट किंवा ड्रॉइंग पेपर देतील.
त्याच्यावर व्यवस्थित पाठीमागच्या बाजूला तुमचं नाव, तुमचा क्रमांक म्हणजे तुमचा नंबर, स्कूलचं नेम, तुम्ही किती स्टँडर्डला आहात ते, डेट, सेंटरचा नंबर, हे सगळी माहिती तुम्ही न चुकता भरायची. इंक पेननी भरायची, जेल पेननी भरायची, म्हणजे पेननी भरायची, व्यवस्थित भरायची. आता जी काही तुम्हाला ग्रेड मिळणार आहे ती तुमचीच मिळणार आहे, त्याच्यामुळे इथं तुम्ही चुका करू नका भरताना. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ड्रॉइंग काढायला तुम्ही सुरुवात करणार आहात, आता हा महत्त्वाचा भाग आहे, हा शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकायचा आहे, ए ग्रेड तुम्हाला मिळणारच आहे. बघा, जेव्हा तुम्ही ड्रॉइंग काढायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तुमच्याजवळ जे घड्याळ आहे, घड्याळ तुम्ही बरोबर घेऊन जा. घड्याळ आहे तर तुमच्याजवळ त्या घड्याळ तुम्ही समोर ठेवायचं किंवा हातात घालायचं आणि तुमचं ड्रॉइंग काढायला डायरेक्टली तुम्ही चालू करायचं आहे. ड्रॉइंग काढताना एक लक्षात ठेवायचं, हे सगळे अनुभव आलेले आहेत, हे समोर मुलं काय करतात हे पाहिलेलं आहे आणि त्यातूनच मी ह्या सगळ्या सूचना तुम्हाला देत आहे. मुलं काय करतात, छोटं चित्र काढतात. छोटं चित्र काढायचं नाही, भरपूर मोठ्या आकाराची, कागदाला शोभतील अशा आकाराची चित्र तुम्ही काढायची, व्यवस्थित प्रपोर्शन नीट बघायचं. त्याचप्रमाणे तुम्ही इथे तुमचा जो स्केलचा वापर आहे पेपरला तो करायचा नाही, कारण त्यांची अशी अट आहे की तुम्ही पट्टीचा किंवा स्केलचा वापर करायचा नाही आणि दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही हे चित्र व्यवस्थित काढायचं. आता मी तुम्हाला कसा वेळेचा वापर करायचा ते सांगते. पहा, तुमच्याकडे 2.5 तासाची वेळ असेल म्हणजे 150 मिनिट्स टोटल टाईम तुमच्याकडे आहे. 2.5 तास म्हणजे 2 hours आणि 30 minutes तुमच्याकडे आहेत. सुरुवातीला सगळ्यांनी हे फॉलो करा, मी जे सांगते ते, म्हणजे तुमचं चित्र शेवटपर्यंत व्यवस्थित वेळेतच पूर्ण होणार. मी जे सांगते ते ऐकलं तर चित्र लवकरही पूर्ण होणार नाही आणि उशिराही होणार नाही, वेळेतच व्यवस्थित पूर्ण होईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. तुम्ही जे रफ स्केच आहे, फायनल स्केच, ते अतिशय फिक्क्या पेन्सिलने लाईट स्केच करायचं आणि 2 मानवनिर्मित आणि 1-2 निसर्गनिर्मित वस्तू असतील असं स्केच तुम्ही व्यवस्थित काढायचं. तुम्हाला वेळ कसा वापरायचा ते सांगते. 10:30ला तुमचा पेपर असेल, 10:30 to 11पर्यंत तुम्ही तुमचं रफ स्केच आणि फायनल स्केच व्यवस्थित डार्क करून फायनल स्केच हे तुम्ही पूर्णपणे काढून घ्या. म्हणजे 30 मिनिट्स म्हणजे अर्ध्या तासामध्ये 10:30 ते 11, 10:30 to 11पर्यंत तुमचं आता स्केच पूर्ण व्यवस्थित काढून झालेलं आहे. त्यानंतर कलरिंगसाठी तुम्ही टोटल 1 hour 30 minutes म्हणजेच 1.5 तास असा वेळ वापरा. म्हणजे 11:20 असा वेळ, 11:20 म्हणजे पहा 11 to 12:30, सॉरी बोलताना चूक झाली, 11ला स्केच पूर्ण होईल आणि 11 to 12:30 म्हणजे 1 hour 30 minutes म्हणजेच 1.5 तास तुम्ही व्यवस्थित कलरिंग करून घ्यायचं आहे. बघा, ह्याच पद्धतीने कलरिंग करा. आता तुमच्याकडे लास्ट 30 minutes राहिले आहेत आणि या लास्ट 30 मिनिट्समध्ये तुम्ही कुठे चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करणे, फिनिशिंग करणे, व्यवस्थित कलर ड्राय झाला आहे की नाही त्याच्यासाठी वेळ देणे, हे लास्ट 30 मिनिट्समध्ये तुम्ही करायचं आहे. या प्रकारे जर तुम्ही वेळ वापरला तर तुमचं ड्रॉइंग आहे ते संपूर्ण व्यवस्थित तयार होणार आहे. हे ड्रॉइंगचं कलरिंग करताना किंवा स्केच काढताना गेल्या जे स्टुडंट्स आहेत ते तुम्ही सगळे एकत्र बसल्यामुळे तुम्ही काय करता, एकमेकांच्या ड्रॉइंग पेपरवरती डोकावून पाहत बसता आणि त्यामुळे काय होतं की त्या मुलांचं अजून झालं नाही म्हणजे मी पण बरोबर वेळेवर आहे असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणाचंही ड्रॉइंग किती झालं आहे हे तुम्ही पाहायचंच नाही. तुम्ही स्वतः घड्याळासमोर ठेवल्यानंतर ड्रॉइंग काढायला मी सांगितलेलं टाईम मॅनेजमेंट करून काढायला घ्यायचं आहे. स्केच व्यवस्थित वेळेत पहिल्या 30 मिनिट्समध्ये काढायचं आणि हे कोणाचंही न पाहता तुम्ही करत राहायचं आहे सुरुवातीपासूनच, तरच ड्रॉइंग शेवटी पूर्ण होणार आहे. इतर मुलांचा जर तुम्ही फॉलो करत बसला तर तुमचं ड्रॉइंग शेवटपर्यंत कंप्लीट होणार नाही आणि परीक्षेमध्ये जर कंप्लीट ड्रॉइंग झालं नाही तर फेल व्हावं लागेल. कारण कंप्लीट ड्रॉइंग नसलं तर तुम्हाला फेल केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे व्यवस्थित घड्याळ लावून इकडं तिकडं न पाहता ड्रॉइंग कलरिंग करायला घ्या. हे सगळे अनुभव तिथे पाहिल्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. ड्रॉइंग सेंटरवरती हे सगळं घडतं, त्याच्यातूनच मी हे तुम्हाला सगळं सांगत आहे. आता 1.5 तास वेळ, 1 hour 30 minutes, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित कलरिंग केलं. कलरिंग करताना तुम्ही काय करायचं, अतिशय पाण्याचा सतत वापर करून ब्रश एकाच जागी खूप वेळा जर तुम्ही फिरवला, एकाच जागी जर तो जास्त कलरिंग केलं तर शेवटी तो कागद आहे आणि कागद पातळ होत शेवटी तो तिथं फाटू शकतो. त्यामुळं कलरिंग करताना तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे. आणि शेवटचे 30 मिनिट्स मी सांगितल्याप्रमाणे जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारायच्या आहेत. चुका शक्यतो सुरुवातीपासूनच होऊ देऊ नका, पण झाल्या तरी घाबरण्याचं काहीही कारण नाही.
त्याला कसं सुरुवातीपासून सुधारता येईल याचा विचार करायचा. शांत डोकं ठेवायचं. घाबरून जाण्याचं काही कारण नसतं. तुम्हाला जर अचानक काही अडचणी आल्या किंवा पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत कोणत्याही तुम्हाला काही अडचणी प्रॉब्लेम आले तरी न लाजता न घाबरता तुम्ही तुमच्या टीचरला डायरेक्टली जाऊन क्वेश्चन विचारायचे आहेत किंवा प्रश्न विचारायचे आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन किंवा गाईडन्स करतील. इकडे तिकडे मुलांना हे प्रश्न विचारायचे नाहीत. कोणाचाही ब्रश कलर्स वापरू नका. कोणालाही तुमचे कलर्स ब्रश त्यावेळेला देऊ नका. ह्याचं कारण असं आहे की तिथंच मग खूप वेळ जातो. तुमचा ब्रश तुम्ही दुसऱ्याच्या हातात असणार, तुम्हाला कलरिंग करायचं असणार आणि त्यामध्ये खूप वेळ जाणार. असं करू नका. परत तुमच्या डोक्यात येणार की तुम्ही त्या मुलाला ब्रश दिला, कलर तुम्ही दिला आहे, मग त्याने परत तुम्हाला दिला की नाही, एवढं सगळं होतं. त्याच्यामुळं तुम्ही कोणालाही काही देऊ नका आणि कोणाचंही काही घेऊ नका आणि व्यवस्थित सॅक रात्रीच भरून ठेवायचं. आता पहा, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगते. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कंटाळा करू नका ऐकायचा. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. सगळ्या एलिमेंटरीच्या ऑल सब्जेक्ट पेपर्सच्या तुम्ही नेमकं तिथं गेल्यानंतर काय करायचं या सगळ्या व्हिडिओ व्यवस्थित चॅनलवरती या प्रकारे मी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहायच्या आहेत. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. एक्झाम सेंटरला ॲन्सर शीट मिळाल्यानंतर तो कागद आडवा धरायचा का उभा धरायचा, वस्तूच्या आकारावरून तुम्ही ठरवायचं. समोर जर वस्तू उभट मांडल्या असतील, समजा फ्लॉवर पॉट वगैरे काही उंच उंच वस्तू असतात पहा, जग मांडलेला असतो, ह्या अशा उभट जर वस्तू मांडल्या असतील तर तुम्ही कागद उभा धरा आणि जर पसरट अशा वस्तू मांडल्या असतील तर तुम्ही कागद आडवा धरा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे कागद धरू शकता, त्याची काही अडचण नाही. ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तुचित्र, याचं स्केचिंग तुम्ही समोर ठेवलेल्या जी मांडणी आहे तशीच करा आणि कलरसुद्धा शक्यतो तसे द्यायचा प्रयत्न करा. बादली, मग या वस्तूंना थोडासा कलर बदलला तरी चालतो, पण निसर्गनिर्मित ज्या वस्तू आहेत ना, भोपळा, नारळ, ह्या महत्त्वाच्या वस्तू निसर्गनिर्मित आहेत, त्या तुम्ही आहेत त्याच कलरच्या ठेवा. बघा, त्यामुळे काय होईल, चित्राच्या मागे दुसरं गोष्ट असं सांगायची आहे की चित्राच्या मागे तुम्हाला ड्रेपरी नसते, ती इंटरमिजिएटवाल्यांना असते. तुमच्या चित्राच्या मागे तुम्हाला ड्रेपरी नसणार आहे, पण चित्र जर उंचावर ठेवलं असेल तर खाली तळाला एखादा कागद किंवा कापड टाकलेलं असेल ते तुम्ही काढायचं आहे. तुम्ही ही व्हिडिओ जर तुम्ही आधी पाहत असाल तर तुम्ही ते घरी थोडंसं जमतंय का हे करून पहा आणि जर वेळ नसेल तर तुम्ही तिथे गेल्यानंतर हे सगळं व्यवस्थित काढा. आता पहा, या ड्रॉइंगमध्ये शॅडोला खूप महत्त्व आहे. तुम्हाला मार्क कसे दिले जातात, तुम्ही शॅडो कुठे दाखवली आहे, शेडिंग तुम्ही कशा प्रकारे केलं आहे, तुम्हाला व्यवस्थित ड्रॉइंग काढता आलं आहे का, हे सगळं त्याच्यावरती तुम्हाला ग्रेड ठरणार आहे. एक्झाम सेंटरला गेल्यानंतर पेपर व्यवस्थित करायचा, व्यवस्थित काढायचं. ह्या ज्या वस्तू तुम्ही ज्या काढणार आहेत त्या हवेत तरंगल्यासारख्या वाटल्या नाही पाहिजेत. त्याच्या खाली बेस काढायचा आहे. जरी नाहीतर काय होतं, काही मुलं अशी आहेत की फक्त वस्तू काढतात आणि त्या वस्तू जेव्हा पेपरकडे पाहतो तेव्हा त्या हवेत तरंगल्यासारख्या दिसतात. आपल्याला समोर परीक्षकांना या वस्तू जिवंत आहेत हे दाखवायचं आहे. त्यासाठी त्या कुठेतरी टेकवल्या आहेत हे तुमच्या चित्रामधून त्यांना दिसलं पाहिजे. त्यामुळे काहीतरी टेबलसारखं रेश मारून शेड करून व्यवस्थित क्रिएट करून तुम्ही त्याचा बेस करायचा आहे, म्हणजे वस्तू हवेत तरंगताना दिसणार नाही किंवा असं वाटणार नाही. वस्तू जेवढे जिवंत दिसतील तेवढे छान तुम्हाला येतंय हे परीक्षकांना कळणार आहे आणि तुम्हाला 100% ए ग्रेड मिळणारच आहे. एलिमेंटरी एक्झामला फार तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे जी तुम्हाला 2 सेंटीमीटर आकाराची रेष काढायला सांगणार आहेत ते, त्यासाठी तुम्ही स्केलचा वापर करू नका. मुलांनी जर ती वापरली तरी तुम्ही वापरू नका. रेषा शक्यतो हाताने मारा, स्केल अलाउड नाही. तुमच्यासमोर 3-4 वस्तू असतील, यामध्ये बादली, मग, भोपळा, नारळ ह्या वस्तू महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही करूनच जा. एकदम एक्झामला जाताना व्हिडिओ ऐकत असेल तर गेल्यानंतर व्यवस्थित काढा. प्रत्येक स्टुडंटला या वस्तू वेगवेगळ्या अँगलने दिसणार आहेत, त्यामुळे प्रत्येकाचं चित्र वेगळं वेगळं येणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. एक्झाम सेंटरवरती पेपरवर ड्रॉइंग काढत असताना, कलरिंग करताना भरपूर चुका सगळ्यांच्याच होणार आहेत, पण तरी देखील न घाबरता शेवटपर्यंत व्यवस्थित प्रकारे कलरिंगचा प्रयत्न करायचा. जरी चुकलं तरी सतत एकाच जागी सतत कलरिंग करून अजून चित्र घाण होऊ शकतं, त्यामुळे खराब होऊ शकतं. त्यामुळे तसं करू नका. सुरुवातीपासूनच थोडंसं डोक्यात ठेवा की आपल्याला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने स्केचिंगही करायचं आहे आणि चित्र कलरिंगही करायचं आहे. एक्झामला जाताना तुम्ही मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा कॅमेरा, फोटो काढण्यासाठी मोबाईल असं काही बरोबर घेऊन जाऊ नका, ते तुम्हाला अलाउड नाही. इरेझरचा वापर खूप कमी करा. तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे त्याला रेषा पडतात बघा. ए ग्रेड कशावर असते,
ड्रॉइंग पेपर खूप घाण दिसतोय, पांढरा शुभ्र दिसत नाही, तरीसुद्धा ए ग्रेड मिळत नाही. त्या रेषा जर काही पडल्या असतील, हाताने कुठे घाण झाली असेल तर ती इरेज करा. त्यानंतर पेपर दुमडू नका, त्यासाठीच तुम्ही व्यवस्थित पॅड घेऊन जा. परीक्षकांना तुमचा नीटनेटकेपणा, स्वच्छपणा दिसला पाहिजे, शॅडो दाखवली पाहिजे, शेडिंग केलं पाहिजे. तुम्हाला 100% ए ग्रेड मिळणार. सगळ्यात शेवटी मला तुमच्या सगळ्या स्टुडंटला असं सांगायचं आहे की तुम्ही एलिमेंटरी परीक्षा देताना अजिबात घाबरू नका, कारण ही जी परीक्षा आहे ती इंटरमिजिएटच्या आधीची परीक्षा आहे. या परीक्षेनंतर तुम्हाला इंटरमिजिएटसाठी फक्त बसता येणार आहे. त्या एक्झामला इंटरमिजिएटला बसता यावं त्यासाठी एलिमेंटरी तुम्हाला ही पास करायची आहे. त्यामुळे अशी कोणतीही जरी तुम्हाला ग्रेड मिळाली, ABC ग्रेड मिळाली, तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण इंटरमिजिएटची ग्रेड जी आहे ती तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामच्या मार्कमध्ये उपयोगी पडत असते. त्यामुळे या पेपरला घाबरण्याचं काहीच कारण नाही. खूप टेन्शन घेऊ नका. मी सगळ्या सब्जेक्टच्या टिप्स आणि ट्रिक्स माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही त्या पाहायच्या आहेत. लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स देखील पाहायचे आहेत आणि बऱ्याच सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या वेळ नसतील तरी स्किप न करता फास्ट स्पीडने पाहायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. एक्झाम्पल पाहून घ्या. सगळ्यांना एक्झामसाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक्स. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना, स्टुडंटला ए ग्रेड मिळावी यासाठी मी खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि शेवटी हाईपचं बटन असतं ते देखील दाबा, त्यांनी मला लाईकच मिळणार आहे. धन्यवाद.